नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदाहरण सोपान देवा मुक्ताबाई नमो निर्भोग पावने साधे जननी देवाची भगवती विश्वासो नवरोदयला कानासु आत्मयाची विकासो वंदवाता आता भिनो वाचला शिवचे चातुर्यान्तला स्वामी हे शारदा विशोही नमस्कारिया चरणो समाकारे ब्रह्मा स्वरूपिणी वासरा पीठनिलय सरस्वती नमस्ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं वंशचानोरमन्त्रं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करामि पूजन मुखे नामस्मरण पादो दिने ध्यान संत सेवा आदि करले याता यातिकाही वाचे उधाबाई गोविंदरे प्रस्तु चंद्रकांत गोविंदा वंदे स्वामी ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3 करोड्याचा अभंग या अभंगातून नाथ महाराज काही महाराजांना विचारला असावा की महाराज आम्ही नेमकं काय करावं तर नाथ महाराज म्हणतात बाबा तुम्ही देवाचं पूजन करा मुखानं देवाचं नामस्मरण करा आणि रात्रदिवस देवाचं ध्यान करा आणि संतांची सेवा करा एवढं सांगितल्याच्या नंतर समोरचे काही लोक म्हणते की मला पुन्हा मी काय करावा मला काही करण्याची गरज नाही अनेक नरके आता याची काही पुन्हा करण्याची गरज नाही तरी पण सांगा ना काय करायचं मला पुन्हा वाची विधाबाई वधिकारी मग एवढं सांगितल्याच्या नंतर ते म्हणजे तुम्हाला हे नेमकं कळालं कसं तर महाराज म्हणतात मला संतांची संगती घडली आणि संतांच्या संगतीमध्ये हे मला त्यांच्या मुखातून कळालं आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे असं पहिल्याकडे म्हटलेलं आहे करावी पूजन मुखे नाम स्मरण आरो देवी ध्यान संत सेवा आणि करणे या कार्याची काही वाची विधाबाई वधिकारे असा अभंगाचा सरळ आणि सोपा आहे हा अभंग काही बोलण्यापूर्वी बऱ्याच दिवसांना आज कीर्तनाचा योग बऱ्याच दिवसांना कीर्तनाचा योग आला कीर्तनाचा योग येण्याचं कारण एवढंच आहे आपल्या गावातले असणारे रत्नाकराव साहेब आणि बाळू साहेब यांनी 4 धाम यात्रा केलेली आहे आणि 4 धाम यात्रा केल्याच्या नंतर मांग करावा असं पहिल्यापासून आतापर्यंत नियम आहे आणि त्या नियमानुसार या मांग्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यामध्ये ही कीर्तनाची सेवा माझ्या तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की त्यानंतर घरचे काही कामधाम वगैरे करतात पण बोलल्या वेळेमध्ये संस्थेची पण सेवा ती करतातच अर्थात त्यांना सोबदार असं म्हणतात आणि सोबदार म्हणजे सगळ्याचा मालक सोबदारांना सांगायचं बाकी सगळ्यांना ऐकायचं अशी ती सेवा पण करतात आणि बाळू त्यांचा पुण्या हे पण मला वाटतं नाही की एवढे याच्यामध्ये प्रवेश असत पण त्यांनी त्या आपल्या पद्धतीनं
बरंच काही या ठिकाणी मंदिराचे विचार कलर वगैरे तुझ्यात आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे. असा हा कार्यक्रम आहे. आता 4 धाम केले किंवा तीर्थयात्रा केल्या, मला काही लोकांचं सहजच म्हणणं असतं किंवा याच्या पुढे आम्ही काय करावं. आता एकदा 4 धाम केले पुन्हा काही, एकदा 4 धाम केल्याच्या नंतर पुन्हा मनुष्य 4 धामाला जात का? एवढाही आग्रह करा. एवढंच नाही तर त्यांना म्हटलं किंवा आम्ही खर्च करतो तरी ती यात्रेला येत नाही. याचा 4 धाम झाल्याच्या नंतर पुन्हा काय, पुन्हा 4 धाम नाही. मग त्याच्या पुढे आम्ही नेमकं काय करायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. नाहीतर 4 धाम केल्याच्या नंतर पुन्हा घरचं धाम चालू होतं. 4 धाम केल्याच्या नंतर पुन्हा घरचं धाम चालू होतं. पण ते घरचं धाम चालू असताना त्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे. ठिकठिकाणी साधू संतांना आपल्याला उपदेश केलेला आहे. महाराजांचा अभंग तुम्हाला पाठांतर आहे. कामामध्ये काम काढी म्हणा राहुला जाईल भगवश्रम सुख होईल तुझा. 4 धाम केले, देवाचं नाव घेत चला. म्हणजे 4 धाम केल्याच्या नंतर पुढं काय करायचं हे नाथ महाराजांना शेवटच्या आयुष्य क्षणापर्यंत सांगितलं. आता कोणी म्हणत आहो धाम म्हणजे आम्हाला काय म्हणतात. धाम म्हणजे काय? देवाचं राहण्याचं ठिकाण त्याला काय म्हणतात. धाम म्हणजे तसं तर गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये धाम सांगितलं आहे. न तो भासयते सूर्य न शशांको न पावकः यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान म्हणतात अर्जुना, ज्या धामाचं सूर्य प्रकाशन करत नाही, अग्नी प्रकाशन करत नाही, चंद्र प्रकाशन करत नाही, ते माझं धाम आहे. थोडक्यामध्ये धाम शब्दाचा अर्थ काय? धाम शब्दाचा अर्थ देवाचं राहण्याचं ठिकाण. भारतामध्ये 4 ठिकाणी देव थांबलेले आहेत आणि म्हणून त्याला धाम असं म्हटलं आहे. आता याच्यावर कोणाविषयी वाटल्या जाईल पण आपल्याला पुढं बोलायचं इथंच थांबू. देवाचे 4 ठिकाण आहेत त्याला 4 धाम असं म्हटलं आहे. आता त्या 4 धामाला जाऊन आल्याच्या नंतर पुन्हा काय करायला पाहिजे तेच करायला पाहिजे ना. एक नियम आहे, जे केलं तेच करायला पाहिजे. जे केलं तेच करायला पाहिजे. समजा भजन केलं काय करायला पाहिजे. जे केलं ते भजन केलं तर भजनच करायला पाहिजे. किंवा भोजन केलं तर भोजनच करायला पाहिजे. म्हणजे मुद्दा काय आपला, जे केलं तेच आपण करायला पाहिजे पण थोडं वेगळ्या पद्धतीनं. आणि
मोठे नामस्मरण आनोदी ध्यान संग सेवा. काही महाराजांना विचारलं असावं, महाराज आम्ही नेमकं काय करावं? भक्तीची नेमकं करायला सांगितलं तरी माणसाची करतच नाही. पुन्हा दुसरं काय करावं? आता तुम्ही नेमकं काय करावं एवढं सांगितलं ना, नेमकं काय करावं एवढं विचारलं ना, मग आता नेमकं सांगितलं पुन्हा कशाला काय विचारायचं? नाथ महाराजांनी आपल्या गृहस्थ प्रपंचामध्ये राहून काय करायला पाहिजे ते नेमकं सांगितलं. देवाचं पूजन करा. काय करायचं? देवाची पूजा. कोणी म्हणलं आम्हाला तुम्ही देवाची पूजा करायला सांगा, आम्ही रोज देवाची पूजा करतो. एकही असा दिवस नाही की आम्ही देवाची पूजा करत नाही. आम्ही रोज देवाची पूजा करतो. आणि पुन्हा तुम्ही आम्हाला देवाची पूजा करायला सांगा, याचं कारण का? कारण आपली जी पूजा आहे ती पूजा असल, पण संसाराला धरून देवाची पूजा आहे. आपण संसाराचे समजून देवाची पूजा करणं हे देवाला मान्य नाही. देवाचं समजून देवाची पूजा करणं ही देवाला मान्य आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, एका शब्दात सांगायचं का, जी जी साधना आपल्याला करायची ती आपण देवाचं समजूनच साधना केली तरच फलद्रूप होते. आता आपण समजायलो एकाच आणि करायलो पूजा, नामस्मरण, ध्यान, संत सेवा हे वेगळं. कोणतीही साधना करायची झाली तर आपण देवाचे समजून आपण देवाचे आहे आणि देव आपला आहे. देव सोडून आपलं कोणी नाही आणि आपण कोणाचे. तर तुम्हाला प्रमाण पाठवत आहे नाही कुणाचे प्रमाण पाठ, पण आणि ते काय आपण आचरणात आणलं नाही किंवा अनुकरणात आलं नाही. आपण साधे बोलू शकतो, त्याचं व्याख्यानही चांगल्या पद्धतीने करू शकतो, ऐकणारी मान ढोलून ऐकू शकतात. पण अनेक याच्यातलं मर्म याच्यातलं वर्म कळणं मात्र कठीण. आपलं कोणी नाही याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर मग नंतर आपल्या लक्षात येत असतं आपलं कोणी नाही म्हणण्यापेक्षा ज्या देहात आपलं वास्तव्य आहे तो देहच आपला नाही. ज्या देहामध्ये आपलं वास्तव्य आहे, सध्या आपलं वास्तव्य नाही कोणाला माहित. आपलं सध्या वास्तव्य काय आहे? प्रत्येकाचं आपल्या देहामध्ये वास्तव्य आहे. कुठं वास्तव्य आहे? आता कोणी म्हणेल मंदिरात, कोणी म्हणाल घरी, कोणी म्हणाल शेतीत. शेतीत माझं वास्तव्य. काहीला कधी फोन केला कुठे? शेतात उद्याला विचारलं कुठे आपण? शेतात. म्हणजे आपलं शेतामध्ये वास्तव्य. कोणाचं शेतात वास्तव्य आहे, कोणाचं घरात वास्तव्य आहे, कोणाचं गावात वास्तव्य आहे. पण खरं सांगायचं का, आपलं सगळ्याचं वास्तव्य आपल्या शरीरात आहे. शरीरामध्ये जरी वास्तव्य असून तरी शरीर आपलं नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि आपलं जर म्हणावा तर ते आपल्याला सोडून चाललं. आपलं शरीर आपल्याला सोडून
चाललं तर आपल्या जवळ आहे. आपलं शरीर म्हणतो ना, ते आपलं शरीर आपल्याला सोडून चाललं तर आपल्याजवळ काय नाही. आणि जे आपल्याला सोडून जातं त्याला आपलं म्हणायचं काय कारण. जे आपल्याला सोडत नाही ते आपलं आहे, जे आपल्याला सोडतं ते आपलं. आणि आपल्याला कोण सोडत नाही माहिती, फक्त एक देवच आपल्याला कधी सोडत नाही. पूर्वी सोडला नाही, नंतरही सोडणार नाही आणि आताही सोडत. म्हणजे तिन्ही काळामध्ये ज्याचा नित्य संबंध आहे तेच आपलं आहे, बाकी सगळंच आपलं नाही. माझा देव आपला आहे असं समजून देवाची पूजा करावी. शिवम भूत्वा शिवम यजत, शिवम भूत्वा शिवम यजत. याचा अर्थ आपण शिव समजून भगवान शिवाची किंवा देवाची सेवा करा, पूजा करा. मग आता खरंच सांगा, आपली पूजा नाही का अशी पूजा नाही? पूजा आहे, पण असे आपण पूजा करत नाही. म्हणून नाथ महाराजांना सांगितलं की आपण देवाचे समजून आपण देवाची पूजा करा, देवाचं समजून नामस्मरण करावे. मुखी नामस्मरण. माणसाला व्यवहारामध्ये व्यवहाराची किंमत वाटते, पण परमार्थामध्ये माणसाला कशाची किंमत वाटते आणि कशाच महत्व वाटत, कशाच महत्व वाटत. प्रपंचामध्ये जर आपण विचार केला कशाचंही महत्व आहे, कशाचंही महत्व वाटतं. घर राहायला घराचं महत्व वाटतं की नाही? अहो घर राहायला पाहिजे, नसलं तर मग काय बिघडलं. रस्त्यावर थांबव म्हणजे घराचं महत्व वाटतं, शेताचं महत्व वाटतं किंवा मोबाईलचं महत्व वाटतं. नाही, मोबाईल महत्वाचं झालं आपण म्हणजे मोबाईल घेऊ नका. म्हणजे सगळं महत्वाचं वाटतं, पण परमार्थामध्ये काहीच महत्वाचं वाटत नाही. तीर्थ महत्वाचं वाटत नाही, क्षेत्र महत्वाचं वाटत नाही, देव महत्वाचं वाटत नाही, संत महत्वाचं वाटत नाही. माणसं चालता चालता संताला धक्के देऊन पुढे जातात. एसटीतला काळ असते, आता गर्दी असती, हे त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याच्या पुढे एसटी चढायचं आणि महाराजाला कोणी चढू देत नाही, म्हणजे बिचार मागून येतो. पण महाराजाच्या परिचयाचं पुढं सीटवर बसलेला, सीटवर बसलेला असतं. आता महाराज आलेले त्याला पाहिलेला पण न पाहिल्यासारखं आणि खाली उतरल्याच्या नंतर महाराज कधी आले, तू पाहिलं तेव्हा काय होतो. माणसाला कशाच महत्व वाटत, ना तीर्थाचं, ना क्षेत्राचं, ना देवाचं, ना साधनेचं, कशाचं ना ग्रंथाचं, कशाचंच महत्व वाटत नाही. आणि प्रपंचाचं कशाचंही महत्व वाटल्याशिवाय पहिल्याने जुन्या काळातले जे आपले निहारीचे भडके असतात त्याचं तर महत्व काय काय तुम्हाला योग्य फडक फडक कुठं हात गेलो फडके तुम्ही असं तुला 10 दिन नाही म्हणजे पण गेले चांगलं होतं ना. कशाचंही
माणसाला महत्व वाटतं, पण परमार्थामध्ये माणसाला कशाचंच महत्व वाटत नाही. महाराजांना या ठिकाणी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. मग आता नामाला महत्व नाही का नामाचं महत्व वाटत नाही? अहो, नामाचं महत्व नाही, नामाला महात्म्य नाही का नामाचं महात्म्य वाटत नाही? नामाचं महात्म्य वाटत नाही, पण नामाचं फार मोठं महत्व आहे, महात्म्य आहे, महिमा आहे. नामाने काय होत असतं त्याच्याबद्दल एक पुस्तक आपल्याला प्रमाण आहे. महाराजांना सांगितलं, नाम घेणाऱ्याला म्हणलं ते साध्य होतं. नामाजवळ भुक्ती आहे, नामाजवळ मुक्ती आहे, नामाजवळ भुक्ती आहे. म्हणजे सर्व ऐश्वर्य नामाजवळ. आता तुम्हाला पटणार नाही, पण सुदाम देवाचं नाव जर तुमच्या समोर ठेवलं तर लक्ष पटल्याचं. सुदाम देवानं आपल्या जीवनामध्ये नामाशिवाय काहीच केलं नाही, तर त्यांना शेवट काहीच गाव सोनियाचा प्रमाण आहे. सुदामाप्रमाणे कैसा दारिद्र्य मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा, और नामासाठी तुका म्हणे हा तो कृपेचा सागर आणि नामासाठी पार. कृपेचा सागर आहे आणि नामासाठी तो आपल्याला पार करेल. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तात्पर्य आपला सगळ्याला आहे, नामानं काय होतं असं कोणी जर प्रश्न केला तर नामानं काय होत नाही असं सांगा ना. काय नोहे की महाराजांना म्हटले की बाबा सांगण्या कारणावर काय होत नाही. एक सांगायचं उदाहरण आपल्याला, धनानं सगळ्या सुविधा मिळतात. काय म्हणजे धनानं सगळ्या सुविधा मिळतात. याच्यावर कोणाचं काही शंका काही काय शब्द धनानं सगळ्या सुविधा मिळतात आणि धन प्रश्न काहीच मिळत नाही. राहण्याची पंचायत, खाण्याची पंचायत, लत्या कपड्याची पंचायत, सगळी पंचायत. आणि धन असं सगळ्या सुविधा मिळतात, सगळ्या सुविधा. आता हे आपल्याला पटलं का नाही? सगळे हसले
किंवा घर असल्यावर सगळ्या सुविधा मिळतात. आता हे माणसाला पडलं ना, हे माणसाला आवडलं ना, पण जर कोणा म्हटलं नामानं सगळं मिळत, यावर कोणाला विश्वासच बसत नाही. आता आम्ही तुमच्या पुढे ते दिसायच ना, ते नामानं आम्ही जे आज तुमच्या समोर दिसायलो, आम्ही म्हणजे सगळे कार्य देतात. आपल्या भारतातले जेवढे महाराज असतील तेवढे नामानच दिसायला. आता इकडे जरी आपल्याला काही नाही, ऋषीकेश हरिद्वारकर गेले ना तर सोन्याच्या पालख्या बसायला बऱ्याच जणांना वृंदावन पाहिलं असं. तू पाहिलं आमच्या सपाट्यातून एक तसा झाला गेलं नाही पाहिजे. हो म्हणतो पण झटके देतो बरे. कृपाळू महाराज पण जेवढे मंदिर असेल तेवढे मराठवाडा मंदिरात तरी कोणकोणी होणार नाही. कारण किती कोटीच हे सांगतात कसं नाही. अहो नामानं घर मिळाला आणि धनानं हे सगळं झालं. माणसं बेजार होऊन मिळतच का? दिवसभर समजा रोजारोजी केली, दिवसभर रोजारोजी केली, किती मिळत येतो? इथं पाय पडलं नुसते लोक पाय पडले तरी कशा नाही? माणसाला नाही, नामानं. मला एक सांगायचं, नामान दोन्ही गोष्टी साध्य होतात. व्यवहारातही काही कमी राहत नाही आणि पुढे देवाची भेट होते. नामानं काय होतं? प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहत नाही आणि पुढं पुन्हा शेवट देवाची भेट होतात. म्हणून महाराजांनी म्हटलं करा मुखी मुखानं नामस्मरण करा आणि पुन्हा देवाचं ध्यान करा. देवाचं ध्यान करा. आणि आपण एवढी तरी सकाळी स्नान केल्याच्या नंतर देवाच्या ध्यान करता बोलतो की नाही? बोले झाकू झाकू बसतो आपण. सकाळी स्नान केलं, सकाळचा काळ असते. स्नान केल्याच्या नंतर मनुष्य देवालयात जातो. देवाऱ्यामध्ये जातात आणि मग तिथं आपण बसतो, माटी केली घालतो, हातही जोडतो आणि पुन्हा ध्यान करायला जातो. खरंच सांगा, ध्यान कशाचं होतं? देवाचं ध्यान होतं तर दुसरं ध्यान होतं. तुम्ही ज्याचं समजले त्याचं ध्यान होतं. तुम्ही ज्याचं समजले त्याचं ध्यान. तुम्ही जर कुटुंबाचं समजलं तर ध्यान करत असताना कुटुंबाचं ध्यान होतं. आणि आम्ही ध्यानाला कुटुंब देव ध्यानातच येतं, दुसरं ध्यानात येतं.
काय बोला ध्यानाला बोलतो तीच पण आता त्याच असं म्हटलं ती येणार नाही तर दुसरं काय येणार आपण जेव्हा ती समजा आपण देवाचं समजत आणि देवाचं समजल्याच्या नंतर तुम्ही जर ध्यान करायला लागले तर देवाचं ध्यान आणि मग कधी देवाचं ध्यान येणार उठता बसता चालता फिरता खाता पिता झोपता सर्व काही तुम्हाला परमात्म्याचंच ध्यान होणार त्या बोलणीचं देखील असा विषय होता जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवले जागृतीमध्ये परमात्म्याचं ध्यान स्वप्नामध्ये परमात्म्याचं ध्यान आणि झोपीमध्ये परमात्माचं ध्यान पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्न सुषुप्ती पांडुरंग त्या गौरवीची अशी अवस्था रात्रंदिवस परमात्म्याचं ध्यान होतं गोविंदाचे ध्यान निजलियाचा गोविंदाचे ध्यान निजलिया जाग्या जाग्या आम्ही तो वाहू घ्या न बोल सगळं विशेष ते झालं महाराजांना तो म्हटलं विषय येतो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता बरं एकाचा नाही सगळ्याचा विषय तेच झालेला होता एक विषय येतो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी अंग पहिले प्रेत लोकाचारी त्याची कीर्ती गायली पुराणांतर मोठा
म्हणजे नेहमीच ध्यान जर असं एक ध्यानात ठेवा, नेहमी ज्याचं ध्यान करतात, नेहमी ज्याचं ध्यान येतं, त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं करायचं. गौरवणीचा विशेष तो बनलेला होता आणि झोपलं तरी स्वप्नामध्ये त्यांना भगवानच यायचे. त्या गौरवणी म्हणायच्या ना, आज झोपलं तरी आम्हाला झोपीमध्ये कन्हैया दिसतो, स्वप्नातही कन्हैया दिसतो आणि जागृतीमध्ये देखील कन्हैया दिसतो. म्हणून तर त्यांचं बोलणं चालणं सर्व काही परमात्मा आहे. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे म्हणी ध्यानी म्हणी. तर सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढा चाललेला आहे. महाराज म्हणतात तुम्ही ध्यान करा आणि एकांतात बसलं परमात्म्याचं ध्यान केलं तर व्यवहारामध्ये तुम्हाला परमात्म्याचं ध्यानच होईल, पण वेगळ्या पद्धतीने. आणि व्यवहार करत असताना परमात्म्याचं ध्यान होत असत तर तुम्ही ध्यानाला बसले तर परमात्म्याचं ध्यान होईल. म्हणजे दोन्हीही पूरक झाले. समजा तुम्ही देवाऱ्यामध्ये देवाचं ध्यान करत बसले तर तुम्ही जे काय तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म करत असताना ध्यान कोणाचं होईल? परमात्म्याचंच होईल. आणि मग आता कर्म करत असताना परमात्म्याचं ध्यान जर होत असत तर ध्यानाला बसल्यावर दुसऱ्याचं ध्यान होईल. दुसऱ्याचं ध्यान कसं होईल? म्हणजे दोन्हीही एकमेकाला साधक म्हणा किंवा पूरक आहे. सांगण्याचा तात्पर्य अर्थ परमात्म्याचं ध्यान करा. आता परमात्म्याचं ध्यान करणं म्हणजे काय? मी देवाचा आहे आणि देव माझा. प्रमाण आहे मी देवाचा आणि हीच माझी सत्य वाचा. ध्यान कसं करायचं कल्पना आहे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे असं ध्यान करायचं. किंवा दुसऱ्या बाजूनं सर्वच देवानं निर्माण केलेलं आहे. सर्व कोणी निर्माण केलेलं आहे? जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकविस स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रिया पुल्या जेणे हे विश्व निर्मिले. आता आपण मानत नाही. आता गाव कोणी निर्माण केलं तेव्हा? हे गाव कोणी निर्माण केलं? एवढं नाही समजत. गाव निर्माण कोणी केलं? माणसानं केलं ना. ग्रस्तांत गाव कोणी निर्माण केलं? हे माणसानंच केलं ना. मंदिर माणसानंच बांधलेलं आहे, घर माणसानंच बांधलेले आहे. मग गाव निर्माण कोणी केलं? आता काम करून त्या हस्तीच्या पलीकडे कार्यक्रम तो मनामध्ये 2-3 नगर तयार झाले. ते म्हणे पहिले काही नगर नव्हते. मग आता ते नगर कोणी केले तयार? माणसानं केलेले आहे. मग आता गाव जर मनुष्य करू शकत तर जग देव करू शकत नाही. गाव माणसानं तयार केलं हे माणसाला पटत? गाव माणसानं निर्माण केलं हे माणसाला पटत. पण जग परमात्म्यानं निर्माण केलं हे प्रमाण देऊनही पटत नाही. विशेष गोष्ट जो उत्पत्ती स्थितीचा मालक आहे, उत्पत्ती त्यानंच केलेली आहे, स्थिती तोच आहे आणि संहार तोच आहे. एवढं सांगून माणसं पटतच नाही.
माझा जग जर परमात्म्याने केलं तर जगात काय परमात्म्याचं नाही केलं? जग परमात्म्याने केलं ना. जसं गाव माणसानं केलं ते मग ते माणसाचं नाही का? माणसाचं घर नाही का? माणसानं घर निर्माण केलं ना, ते माणसाचं घर आहे. मग तसं जग देवानं निर्माण केलं, सगळं देवा. तुम्हाला जगामध्ये जे जे पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल, ते सगळं देवाचं आहे. हे सगळं देवाचं आहे असं समजून जर ध्यान केलं तर देवाचं ध्यान व्हायला ना. महाराज म्हणतात देवाचं ध्यान करा, नुसते डोळे झाकायचे आणि वरून पांघरून घ्यायचे. उपर्ण पांघरून घे, उपर्ण वरून चांगलं घे, तरी ते दुसरं दिसत बघ. सगळे देवाचं समजा ना. अवसानाचा बोलता ध्यान होईल. सगळं देवाचं समजल्याच्या नंतर आता माणसं देवाचेच आहे, पशु देवाचे आहे, पक्षी देवाचे आहे, किडा मुंगी देवाचे आहे. सगळं देवाचं जर म्हणलं तर ध्यान काय जनावरांचं होईल का? सगळं जर देवाचं समजलं तर देवाचंच ध्यान होईल. आता बिना देवाचा समज, लाकडाचा समज, लाकडाचं ध्यान होईल. बिना लाकडाचा समजला तर लाकडाचं ध्यान होईल. आणि हे देवाचं समजलं तर सगळे सोपं आहे. भला भरपूर नाही, ते आपल्या डोक्याच्या पुढची गोष्ट काय किती गोष्ट. तू डोक्याच्या पुढचं केलं तर परमार्थ डोक्याच्या पुढचा नाही. आम्हाला मोठे बनवलं नाही नाही, ते तुम्हीच करू जाईल. आम्हाला राव वाटत तू बस घरी. तुमचंच काम आमचे आम्हाला वाटतं आपल्याला मोठे बनायचं. आमचे जे मोठे बनायचं पुन्हा बोलायचं काम. एक ध्यानात ठेवा, एवढं जरी तुम्ही वाक्य आज लक्षात ठेवलं ना, काय वाक्य? सगळं देवानं निर्माण केलेलं आहे. जे जे आपल्याला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं, ते सर्व जर देवाचं समजलं तर ध्यान कोणाचं होईल? एवढं सोपं. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं आणि ध्यान जर केलं तर एक दिवस तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होऊन जाईल. आपण आपलं सोडत नाही म्हणून दुसरं काहीच करतो. माणसं आपण आपलं सोडीतच नाही करत. आणखी एक मन नक्की लक्षात ठेवलेली आहे. भेटो कीर्तन सुनलो, फटक फटक भेटत. ते एक जणांना दान करावं म्हणून ऐकलं. जे सकाळपासून किराणा दुकान होतं, येतच राहिला, येत काही राहिला. मग त्या बापानं संध्याकाळी विचारलं किती खर्च आला मला, काहीच नाही म्हणे. दुकानाचं काही राहिलं नाही, गड्याचं काही आलं नाही. म्हणजे असं कसं काय? त्यामुळे रात्री कीर्तनात ऐकलं की दान धर्म केला म्हणून मी सकाळपासून दान धर्म केलं नाही. पण तिथून सांगितलं, इथून पुढे लक्षात ठेव. म्हणजे काय? कीर्तन ऐकायचं पण जागेवर झटकायचं, काही घेऊन जायचं नाही. आणि म्हणून तेव्हापासून माणसं कीर्तन ऐकत येत सारं गेलेले असं झटकी मोकळ्याला मोकळे. एखादा तरी शब्द घेतला पाहिजे. काही लोक म्हणजे आम्ही काही ना काहीतरी घेऊन जातो.
काही काही माणसं कीर्तनाला येतात, अगोदरच त्या प्रभूंना चांगली मोठी पाहतील बघा, आणि जे विठ्ठल होण्याच्या अगोदरच मूर्ती आणि जिथं ठेवलं तिथं आम्ही तसं एक कीर्तनाचा शब्द लक्षात ठेवला आणि शब्द लक्षात ठेवून तशा पद्धतीला माणसानं वाटचाल केली पाहिजे. ध्यान करायचं, परमात्म्याचं ध्यान करायचं झालं तर कसं परमात्म्याचं ध्यान करावा. तुम्ही जर साधक संजीवनी गीता जर वाचन केले ना मग तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं ध्यान करायला सांगितलेलं आहे आणि पुढं संतांची सेवा करायला सांगितलं. मग संतांची सेवा केल्यास पुन्हा काय काही नाही, हे दुसऱ्याकडे Bye.
देवाचे पूजन करावा, देवाचं नामस्मरण करावा, देवाचं ध्यान करावा आणि संतांची सेवा करावा. सेवेनं मिळत काय वाक्य वापरतं? सेवेनं मिळत. कोणाच्या सेवेनं मिळत? कोणाची सेवा करा मिळत. सेवा करा, सेवा घेऊ नका. सेवा करा, सेवा घेऊ नका. सेवेनं मिळत असतं. आता तुम्ही आम्ही काही माणसं सेवा करत राहा, पण कशाची अपेक्षा करत नाही, पण त्यांना काहीच कमी कोणी करू देत ना. त्याला पहिल्यांदा आपले बाबासाहेब महाराज शिंगाळ्यामध्ये भजन पूजन करायचे, त्याला पकवान वगैरे काही शिकवायचे. ते सगळे मात्र त्यांचे अवघ वगैरे पूर्ण आणायचे आणि त्यांचं सगळं करू. आपले रामेश्वर महाराज उघडले बिमले सापडलं, त्याचं सगळं तो लोक गावात करतो. ज्याच्या मनात नाही त्याच्या मनात त्याला सहकार्य करण्याची इच्छा होती. माणसानं माणसाचे केलेल्या सेवेचं सांगायला संतांचं नाही. त्यांना झालं का? माणसानं माणसाची सेवा केल्यानं ज्याच्या मनात नाही त्याच्या मनात इकडे सहकार्य करण्याची भावना होत. अशी सेवेमध्ये ताकद असते. आणि मग संतांची सेवा केल्यावर तो प्रश्न जे अवाच्य असणारं ब्रह्म त्याचीही प्राप्ती होती. प्रणिपातेन परिप्रस्थेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः तनुमनुदिने चरणाची लागावी अगर्वता करावी दास्य सबळ. त्याच्यामध्ये अभिमान पण नाही पाहिजे. आम्ही असं करतो म्हणून असं आम्ही करतो म्हटलं की मिटलं केलं. सेवा करावी पण आम्ही करतो हे मनामध्ये भाव नसावा. अगर्वता करावे दास्य. मग अपेक्षित आपुले म्हणजे जे आपल्याला अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होतात. मनुष्य महाराजांची जी सेवा करतो त्यांच्याकडून काही मिळावं म्हणून महाराजांची सेवा करतो का? महाराजांची जी सेवा केल्या जाते ते महाराजांकडून काही मिळावा या करता सेवा करत नाही, तर आपल्याला सात्विक सुख मिळावा, परमात्म सुख मिळावा या करता माणसं सेवा करतात. आणि जर अपेक्षा न ठेवता जर संतांची सेवा केली तर अपेक्षित आपल्याला प्राप्त होतात. म्हणून संतांची सेवा अवश्य केली पाहिजे. कोणाची तरी आपण करतोच ना, तर जागेवरच बसू नये. कोणाचे जरी आपण करतोच ना तर जागेवर बसू नये. आता काय काय म्हणजे आम्ही जागेवर बसू, कमीत कमी शेताचं राखण तर करणार नाही. आपण शेतात गेलो आपण तिथं बसून काही करीत नाही, काही करीत नाही, पण शेताचं राखण तर करणार का नाही? शेताचं राखण जरी केल्या जातं म्हणून मनुष्य जगतच नाही जाणार. काही ना काहीतरी केल्या जातं ना. मग काहीतरी करण्यापेक्षा कोणाची तरी पुढं करण्यापेक्षा संतांची सेवा केली
तर फार मोठा लाभ होतो. संतांच्या सेवेनं परमात्म्याची प्राप्ती होते, याच्यापेक्षा मोठा कोणताही लाभ नाही. तुका म्हणजे आता लाभ नाही या संतांची सेवा केली. कोणी म्हणाल का हो, संतांची सेवा करणं म्हणजे काय? लौकिक संतांची सेवा करणं आणि पारमार्थिक संतांची सेवा. लौकिक सेवा गादी संतांची पूजा करी काय वाचा एका जनात इथे देते गादी संतांची असणे, त्यांची पूजा करणे ही झाली लौकिक संतांची सेवा. आणि पारमार्थिक सेवा कोणती म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. आता उपाय वन वसंतु तो आज्ञेचा अहिवसंतु आमोदची परिपूर्तो कारण याचा. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. जसं पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही, तर पतीच्या आज्ञेचं पालन करत नाही. आणि पतीच्या आज्ञेचं पालन केल्यामुळं तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी. जी बाई पतीच्या आज्ञेचं पालन करते तिची देवावर सत्ता करते. आणि जी बाई पतीला आपल्या आज्ञेत ठेवते, कसा म्हणजे बसा म्हणले ना तुम्हाला कुठेही गडबड बरं बाबा पुन्हा तिची तिच्यावरही सत्ता पण जी पतीच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही तिची देवावर सत्ता होती. जो आपल्या गुरु म्हणा किंवा संत म्हणा त्यांच्या आज्ञेचं पालन करतो त्याला देवाची प्राप्ती होतात.